आपण या व्हिडिओमध्ये सोशल वर्क म्हणजे नेमकं काय आहे हे पाहणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं होतं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा या व्हिडिओमध्ये आहे. तर सोशल वर्क म्हणजे समाजकार्य हे तुम्हाला तर माहिती आहे मराठीतून त्याचा अर्थ. पण सोशल वर्क करण्यासाठी काही असे कोर्स आलेले आहेत. त्यामध्ये एक जो कोर्स आहे तो आहे BSW, बॅचलर ऑफ सोशल वर्क. BSW हा जो कोर्स आहे तो 3 वर्षाचा आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. त्यानंतर अजून एक कोर्स आहे मास्टर डिग्री MSW, मास्टर ऑफ सोशल वर्क. हे जो आहे तो 2 वर्षाचा कोर्स आहे. BSW कोर्सबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता किती असावी, तसेच प्रवेश प्रक्रिया काय आहे, कोर्सची फी किती असेल, या कोर्सचा अभ्यासक्रम, या कोर्सची कालावधी, तसेच हा कोर्स केल्यानंतर कोणती नोकरीची पदे आहेत याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम BSWचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ सोशल वर्क. BSW जे आहे त्याचा फुल फॉर्म असा आहे, बॅचलर ऑफ सोशल वर्क. तर हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता किती असावी, तर विद्यार्थी हा 12वी पास असणे आवश्यक असते, मग ते कोणत्याही शाखेतून असो. त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश प्रक्रिया जी आहे ती महाविद्यालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारे ठरवण्यात येत असते. तुम्ही कोणत्या महाविद्यालयातून हा कोर्स करताय यावर डिपेंड असतं. यामध्ये काही महाविद्यालयामध्ये मेरिट लिस्ट लागते व काही महाविद्यालयामध्ये डायरेक्ट ॲडमिशन असते किंवा एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. त्यानंतर ह्या कोर्सची फी, तर ह्या कोर्सला फीस महाविद्यालयावर डिपेंड आहे. तुम्ही कोणत्या महाविद्यालयातून करताय कोर्स, 5,000 ते 15,000पर्यंत या कोर्सची फीस असते. त्यानंतर या कोर्समध्ये अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण कोर्सचा 6 सेमिस्टर असतात. दरवर्षी 2 सेमिस्टर असतात. तसेच या कोर्समध्ये फील्डवर्कसुद्धा असते, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर या कोर्सला लागणारा कालावधी, हा कोर्स जो आहे तो पदवीप्रमाणे आहे, त्यामुळे या कोर्सला पूर्ण 3 वर्ष लागतात. त्यानंतर या कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी लागते किंवा नोकरीची पदे काय आहेत ते आपण पाहूया. नोकरीची पदे: सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, प्रकल्प व्यवस्थापक, अधिवास विशेष, धर्मदाय कार्यालयात नोकरी लागते. तसेच समाजकार्याचे शिक्षक, कार्यालय शाळेचे संचालक, मानसिक आरोग्य सहाय्यक, समाज विकास कार्यकर्ता, असे विविध पदे आहेत हा कोर्स केल्यानंतर.